बहीण या कट्ट्यात नाही काय ठेवलं राजा बुड्डीनं काय आता याच्यात नाही का बाबा पिला का चहा पिला पिऊनच राहिलो काय म्हणतो तो पिला का चहा पिला हा हो पिला मी पिला आणि बाहेर चाललो मी आता बाहेर चाललो बरं मी काय म्हणतो तो 400-500 रुपये आहेत का म्हणलं 400-500 संध्याकाळ लोक संध्याकाळी देऊन देतो तुमची तुम्हाला आहेत का काय लेख अजून पाहिजे आले मी 10 रुपये वरली लावते मग बाकी काय सुचते पाय बरं आता कुठुरले मापाशी सांग बरं आता मापाशी कुठुरले म्हणलं आम्ही का कामाला जातो का मला मागुराला 400-500 तू द्यायला पाहिजे मला खर्च पाण्याला तू काही देत नाही बिचारा माझ्याकडूनच नेतं 10 वेळा आता माझी पगार नाही झाली पाय 2 महिन्याची पगार नाही झाली माही आता मला दवाखान्यात जायचं आहे गोया आणाले गोया कसून करू राहिला मा खरखर करू राहिला मी म्हणलं या डॉक्टरला दाखवून आणि तूच दे म्हणले आहेत का मग त्यापाशी 400-500 रुपये सांग आहेत का उलचकसाठी दवाखान्यात जाता का तुम्ही गोया खरखर करू राहिला ना त्यासाठी दवाखान्यात जावं लागतं का 400-500 घेते डॉक्टर मग त्यापेक्षा थांबा मी मेडिकलवरून गोया आणतो गोया घ्या तुम्ही काही दवाखान्यात जाऊ नका लंबच कापते मग डॉक्टर मग तुम्ही का नाही जाऊ नका माया का तुम्ही द्या पैसे द्या मी गोया आणतो तुम्हाला द्या नाहीत ना मायापाशी कुठून देऊ मी तुले नाहीतच ना मायापाशी मग तूच दे ना मले का मा तुझ्यापाशी आहेत का मग म्हणलं 500 रुपये आहेत का म्हणलं संध्याकाळी देऊन देतो आहेत का आता तूच सांग माझ्यावरती कुठले म्हणलं पैसे आता काम बंद आहेत बायाचे निंद नाही सोंगणं नाही काय नाही आता उन्हाळा लागला सांग ना माझ्यापाशी कुठले पगार नाही झाली आमच्या दोघांची पण 2 महिन्याची निराधार नाही आला अजून मग तर सांग ना तूच देते बापाला दवाखान्यात जायचं म्हणतं नेवर तू दवाखान्यात नाही हो मा एवढ्यासाठी कायले जायला लागते दवाखान्यातनी डॉक्टरले पैसे घेते ना मग फीन ते मग लय इंजेक्शन सुयान मेडिकल हे ते चलायना फलायना लावते तुलचक सर्दीसाठी तुम्ही गोया आण तुम्ही काही टेन्शन घेऊ नको काही जाऊ नको दवाखान्यातनी म्हणून म्हणलं गोयाला पैसे दे नाही रे बाबू नाही त्या मनात नको अनुभव गोई कोणती गोई आणशील मारून टाकशील त्या बुड्याले तू काही नाही आम्ही जातो डॉक्टर पैसे डॉक्टर बरोबर देते मग कमी पावरची जास्त पावरची मग त्या बुड्याला सैन होते नाही होत डॉक्टर पैसे गेल्यावर बरोबर देते डॉक्टर त्या मनानं काय तू डॉक्टर आहेस का सोबती आहे ना मा मेडिकलवाला देते ना बरोबर ते मग नाही बाबा मी नाही आता उतरतो आहे आमचं आम्हाला कोणती गोई सहन होते नाही होत तर काही नाही तुला काही सांगता येत नाही आम्ही नेतो आम्ही जातो बरोबर डॉक्टर पाशी हो तुला न्यायचं असेल तर तू ने नाहीतर मी घेऊन जातो बुड्याले जाय मग नाही मग तूच नाही मग जाय मी नाही नेत मापाशी कुठले पैसे जाय नाही तूच नाही जाय माया बी या कट्ट्यात मी काय पण बाबा या कट्ट्यात मी काय म्हणलं या कट्ट्यात मी काय कालपासून पळेला इथेच अरे बाबू त्या मायनं हरभऱ्याचा सर्व असलेला होय ना ते मग पाय तेवढा असला त्या मायनं पाय बापा एवढा असला का बापा एवढा बाबा अर्ध्याच्या वर आहे तर कट्ट बापा लय असला मग काय करतो आम्हाला अडचणीला नाही पाहिजे का पैसे मग तू तर काही देत नाही आम्हाला मग आम्हालाच मागते निराधार जरासाठी होत नाही आमच्या जवळ मग देतो ना पैसे देत नाही का मी थांबाना असे पैसे देतो तुम्हाला मी थांबाना एक दिवस असं येईन म्हणलं मालामाल असं होऊ आपण मालामाल होऊ या गावात नाही म्हणलं असं कोणीच नाही राहणार सर्वात श्रीमंत आपणच असं म्हणलं आपण हो लिहून ठेवा तुम्ही म्हणलं बाबा मा आई लिहून तू आपणच श्रीमंत सर्वात जास्त काही खाजून आम्ही मेल्यावर कायले उचकणे देऊ राहिली कायले तू मेल्यावर नाही आत्ता श्रीमंत हो तुम्ही मग काय समजून राहिली तू माझ्या नशीब नाही साथ देऊ राहिलं ना मले काल नशिबाने साथ दिली ते पण जराशा हुकलं ना मग आज मला नशीब 100% आहे म्हणलं माझ्या नशीब म्हणून म्हणलो आहे का 400-500 आहे का म्हणलं कायले पाहिजे तुला 400-500 रे कायले पाहिजे म्हणलं तुला 400-500 रुपये काय करतो तुम्ही चौकशी असतं लय करता मग देणं नाही घेणं नाही पैसे तर देत ना चौकशा करू राहिली मग द्यायचं असेल तर द्या नाही तर चाललो मी बाहेर हो जा देत नाही काय करायचं ते करून घे त्या बापाला दवाखान्यात न्याय लागते तुला इकडे पाहिजे 400-500 देत नाही पैसे नाहीत माझ्यावर निघ जा बरं नका देऊ अळलं का तुमच्या मत नको देऊ राहू द्या हरभऱ्याचं कट्ट होय नाहीये आता हेच गॅप करतो तुम्ही का असतील तर द्या लागत होते त्याला पैसे 400-500 रुपये कायले का अजून वरली लावलं का 10 रुपये आले म्हणलं तुम्हाला दवाखान्यात कोण नाही मग घरीच बोंबाचा खोकलू रातभर तुम्हाला झोप नाही मला झोप नाही खोकलू द्या लागत होते त्याला पाहू आपण आपल्या दवाखान्याचं मग दवाखाना मेन आहे का आपला आता वयच काय राहिलं आपलं कायले बिचारायचं मन नाराज कर लागत होतं द्या लागत होते तुम्ही दोघं बाबले का सारखेच राहू द्या काही शिकवू नका द्या लागत होते तर मग इकडे खोकलू परेशान माणूस मोकळे ना आता मला सांगा दवाखान्यात चला त्या हरभऱ्याचं कट्ट घ्या तेवढं इकून टाकू मार्केटीत नी आणि दवाखाना करू बरं मी म्हणतो त्याला देतो मग जराचे पैसे म्हणलं 400-500 एवढा काही लागत नाही आपला दवाखाना सरकारी याच्यात जाऊ आपण आहे का नाही त्याला पैसे देऊन देतो मी पाहत होते काय करायचं ते माया मी तुम्ही मोकळ्यानं चला फक्त मला सांग दवाखान्यात नाही सरकारी चला नसं चला तसं चला प्रायव्हेट मध्ये जाऊ म्हणले प्रायव्हेट मध्ये मग बातच बसते बरं करतो मनानं कर काय करायचं ते कर अरे पंजाब
हे गाडी कोणाची होय म्हणलं? लय दिवसाची आहे तुझी हे, कोणाची होय हे? अरे बाबा ते गाडी गाण ठेवायला माझ्याजवळ आहे. हो चिखलीवाल्याची पाहिजे, चिखलीवाल्याची. हो तर सांगू खोटा तुम्ही ते न्यायला जात नाही गाडी. हो आता पसते ते 2 दिवसात पसते. त्याला म्हणतो एक बार फोन करतो बाबू ने म्हणतो, नाहीतर पसते ते आपल्याला गाडी. हो चांगलं मग पसली गिसली घ्या, घेऊ मग आपण. हो घेऊन टाकतो महापुरासाठी मी एक गाडी. हो नाही आम्हालाच पाहिजे, आमच्या घरी गाडी नाही ना, आम्हालाच पाहिजे. माझ्या पोरगं म्हणे आपणच ठेवू म्हणे बाबा. हो बरं तुम्ही ठेवा. काय शांताराम झालं का, जमलं का? जमलं का? दे ना मग, दे ना कधी देता. अर्धे तू दे म्हणलं, अर्धे लोक जण द्या. काय रे बुवा, काय द्या म्हणलं अर्धे? का होय मले द्या ना, मले द्या अर्धे. बीन कोणाचं काय आणि कोणाचं काय. तुम्हाला काय पाहिजे अर्धे, काय पाहिजे तुम्हाला अर्धे? तुम्हाला विषय तरी माहित आहे का? अर्धे द्या म्हणता. थांबा तुम्ही मुख्य पैसे जराचे मध्ये टेम्पो नका करू. जा तुम्हाला बोलावलं घरी तिकडे. हो मारुतीच्या मायना बोलावलं घरी, बोलावलं तुम्हाला. जा चहा प्यायले. अरे चहा पिऊन आलो ना मी, चहा पिऊन आलो. मग मुख्य बसा मग. मंदा आता बोलू नका. आमचं मूळ वाप होते मग. काय झालं म्हणलं, काय झालं? जमला का मेल? जमला का? काय राजा, काय आकडा सांगू राहिले तुम्ही? बरबाद करता का आम्हाला बरबाद करता का म्हणलं? दोघांचे हजार गेला म्हणलं. कमी गेले का? हजार गेले ना. खोटे आकडे सांगू राहिले. काहीच नाही आलं त्या मिलन नाईटवर, राजधानी नाईटवर काहीच नाही. 1 न 4 न 6 आला आणि बघ ना 8 न 7 आला. बाकी काही नाही आलं. सबन खोटं सांगितलं तुम्ही. आणि आबाजी तुम्ही जे आकडा सांगितला का नाही म्हणलं, ती मिलन डेवर आला म्हणलं, मिलन डेवर. हो बरोबर आहे ना. मिलन देश सांगितलं ना. तुम्ही काय लावलं होतं? मिलन नाईट, राजधानी नाईट. जे का हो तुमच्यापेक्षा भोंगळ जग पुढे रे. अरे मिलन देश सांगितलं होतं मग, मिलन दे तुम्ही लावला मिलन नाईट. हुकलं तुमचं हुकलं. मग काऊन हजार जातील? मी आज हो गजे पुरले तुमच्यापेक्षा. काय राजा खोटं बोलू राहिले? रामाच्या राम पायऱ्यात तरी खरे बोला. पायटी खोटं बोलू राहिले. मिलन नाईट, राजधानी नाईट सांगितलं होतं तुम्ही. नाही बाबा, मिलन देश सांगितला होता. आपले पैसे काही हरपले, आपले पाहिजे झाले आपले ना. दिवसच होता ना मग दिवसच होता ना. तर दे म्हणजे दिवस. तुम्ही लावण्यात हुकले तुम्ही. हो तुम्ही काही मिलन दे पण लावा दाखवता. हो मग पाकीचे माल होत होते तुम्ही. हो राजा शांता भाऊ, आपण का नाही मिलन डे पण लावा लागत होता. हो मस्त राजा, लय पैसे आले असते आपल्याला. हो आता म्हणलं मिलन डे लावला म्हणजे सबनच आकडे लावू का आम्ही? घरावरची चिन्ह का लावता का वावर का लावता म्हणलं आम्हाला. बरं मला सांगता राम, 5 न 3 आला का नाही 5 न 3 काय चालू हो? आला का नाही 5 न 3 आला तर खरे? आला का नाही सांग ना. हो आला हे तर मान्य आहे ना, आला म्हणून. आपण नसं तुम्ही दुसरं सांगितलं ना आम्हाला मिलन नाईट लावा म्हणून, राजधानी नाईट लावा म्हणून. मग त्याच्या जागी हे जर सांगितलं असतं मिलन डे लावा म्हणून, याच्यावर येते म्हणून, आम्ही ते लावला असता. सांगता मी काय आकडे लावत असतो का? नाही, मला फक्त स्वप्न पडते. घटना असं माझं घटना घडते. मी ते घटना तुम्हाला सांगत असतो. मला माहीत आहे का असते वरली लावं लागतं म्हणून? माहीत आहे का वरली लावणार तुम्ही? मग राजा घुलवू राहील राजा. नीरा खोटे बोलता राजा, नीरा उलटे फिरता तुम्ही. मग स्वतःवर काहीच उदत ना, नीरा दुसऱ्यावर लोटता राजा. मग आज का नाही आमची झूट फटली असते का नाही, सुभाषला 1 लाख रुपये, मला 1 लाख रुपये भेटले असते म्हणलं, असे 2 लाख रुपये आले असते म्हणलं, त्यातले तुम्हाला दिले असते 20-25 हजार रुपये. हो ना, मला वाचत नाही का मला तुझे पैसे यावं म्हणून वाचत नाही का? मला जसं तुम्ही मान्य आहेत ना, पण मी खोटं कसं बोलीन? म्या मिलन देश सांगितला होता, तुम्ही ऐकलं नाही बरोबर. सुभाष मला वाटतं तुझ्याच बरोबर नाही ऐकलेलं का? तू 90 फेल होती तो लागेल होता ना तू जरा पायटीस पितले का बरोबर ऐकत जाणं म्हणलं. तू अचानक झालाय कोणते सबन. हो बुड्यानं बरोबर मिलन डे सांगितला आणि तुझ्या मिलन नाईट आणि राजधानी नाईट सांगितला मिळाला. निराले का ऐकत नाही बरोबर. मग आज का लाख रुपये असते आपल्या खिशात नाही, त्या बरोबर ऐकलं असतं तर मग माय भिंत. आता मावर काय लोटा बाबा, मावर काय लोटून राहिले? मी बरोबर ऐकलं होतं ना, तुम्ही होते ना म्हणलं, तुम्ही नाही ऐकलं का? मी काय होतो म्हणलं, मी मागून आलतो. मग बुड्यानं तुला सांगून नाही दिलं तर मग तूच तर म्हणत म्हणले मिलन नाईट, राजधानी नाईट. मग जाऊ दे बापा, आपल्यावरची बला गेली. हो जाऊ दे तिकडे भोकात. आता नव्यानं प्रयत्न करू आपण. पेटून उठू कशा आपण आता पेटून उठू. हो हराचं अजिबातच नाही हो आपल्याला. मग पेटून उठू आता, पेटून मग जिद्द चिकाटी घेऊ आता मनात मी. आता काय 1 लाख काय 2 लाख घेऊ आपण. हो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आता. हो आता पाहा ना तुम्ही. हो आलं का पेटून उठतं म्हणतं. 2 लाखाचा घबाळ गेला ना आपल्या हातातून, 2 लाखाचा घबाळ. मग आणि आता कोणतं पेटून उठतं? असं पण ऐकण्यात गडबड केली तर आता बोंबलत बसायचं काम पडून राहिलं आपल्याला.
हो ना राजा, हुकलं का सबन मी हुकला. म्हणा राजा शांताराम भाऊ, आता काय करा, जाऊ द्या, झालं ते झालं. यशस्वी होण्यासाठी काही ना काही अडचण येतेच मदतनी. त्याला आपल्याला समोर नाही जावं लागत का त्याला, मग त्याला समोर नाही जावं लागत का आपल्याला, भ्यायचं का आले असं डटून उभं राहायचं त्याच्या संग. मग आज नाही उद्या फोकणीचा, उद्या येतील 1 लाख, परवा येतील, पण हार नाही मानायचे भाऊ. आपण नाही हार मानत. मग तुम्ही माणसांना मानत, पण सुभाष बोलते सबको कोलते. हो, आपण नाही हार मानत. तर मी काय म्हणत होतो, द्या ना मग, येतो मी जाऊन. द्या ना, असतील तर 50-60 रुपये आहेत का? माझं कुठचे रे बा, आता कुठे पैसे, ते बायकोचे 3,000 आले ते लाडके बहिणीचे, त्यातले 15चे म्या घेतले बाबा. मग तेच तर गमावले म्या. मग आता कुठले माझोडे, आता नाही पैसे माझोडे, तुझ लाव मिळेल काहीतरी आता. बरं तुमच्याजवळ आहेत का बाबाजी? आहेत का म्हणलं, देऊन देतो आल्यावर. देऊन देतो. नाही पैसे नाही ना, निराधार आलाच नाही ना अजून. बरं बरं, तुमच्याजवळ आहेत का मग? तुळशीराम भाऊ आहे का म्हणलं? नाही रे शांताराम, माझ्याजवळ कुठचे रे बा पैसे? माझ्याजवळ नाही. आपला व्यवहार बायकोपाशी सोबत, माझ्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळ नसते काही. मग काय असते तुमच्याजवळ? काय असते? माय बिन खासच काम आहे राजे तू येतं. म्हणजे नाही दिलं तर आवाज वरे करून बोलू राहिले तुम्ही. नाही माझ्याजवळ नाहीत तर नाही. बोलायची तमीच आहे का म्हणलं तुला काही? मोठा होणं त्यापेक्षा. माफ करा, लांबून नको लो, माफ करा बा. हो चला रे शांताराम भाऊ, चला तिकडे. हो चला तिकडे, चला. हाय आपल्यापाशी आयडिया एक, चला. मायबीनचं असं काय आयडिया आहे याच्यापाशी? इकतीन फोकणीचे, कोणाचं काहीतरी इकतीन ते. तिनं म्हणा, लोखंड म्हणा, काही ना काही भंगार इकते तसे. हो 100%.